काय झालं हो सासूबाई, टेन्शन मध्ये दिसताय? माहेरून आला तर नसं का टेन्शन? काय सांगू सुनबाई तुला, भावानं 2 पोती ज्वारी दिली होती, 2 पोती गहू दिला होता, 1 पोत शेंगाचं टाकलं होतं, मोहरी लसूण कांद जवस अगं सगळं टेम्पोत लादून दिलं होतं. मी टेम्पोतून खाली उतरलं की टेम्पोवाला गेला पळून ग माय. काय सांगू बाई तुला. अरे रे रे, जाऊ द्या सासूबाई, नका टेन्शन घेऊ, आता काय विलाज नाही. अगं कसं जाऊ देऊ सुनबाई, 10-15 हजाराचं सामान गेलं की आज किती माझ्या भावाच्या कष्टाचं होतं ग बाई. पिशवी ठेव तेवढी नेऊन तिकडं. सासूबाई चपात्या पण दिल्या नाही का ओ मामींनी? अगं बांधल्या होत्या माय चपात्या बी, मोप गटुडीच्या गटुड बांधलं होतं, एवढं मोठं बांधलं होतं, पण काय करावं, ते बी त्या लसणा कांद्याच्या पिशवीत होतं ग, ती बी गेलं तिकडं. नाही म्हणलं याच्यात कशाला माझ्या हातात वज होतंय म्हणून मी ठेवू दिलं नाही ग, म्हणलं ठेवा वहिनी त्याच्यातच. लय भाऊजाईनं चपात्यान भाजीन भज सुद्धा करून दिलं होतं, पण काय करावं, ती बी नेलं त्या मेल्या मुर्द्यानं ग. माझा स्वयंपाक तर करायचा वाचला असता, आता मला अजून डबल स्वयंपाक करावा लागेल. ते टेम्पोवाल्याला पण खायचं पण घेऊन जायचं होतं का? सासूबाई ती साडी कोणाची घातली होत असली? चांगली नाही वाटत. साडी होय नग माय, मॅच म्हणलं नग माय लय भारी साडी, जडच्या जड अंगाला नग वाटायला लागले, म्हणून म्हणलं हलकी घे आपलं 500-600 रुपयाची, म्हणून मॅच घ्यायला लावली त्याला हलकी साडी. नाही तर ती मोप म्हणत होता गीता आहे तुला 2-3 हजाराची साडी, 2-3 हजाराची. नग बाय म्हणलं काय करायचंय, लय मोठ्या साड्या बी झाल्या त्या, आणि जरा हलकी फुलकी बरं वाटतंय, अंगावर जड नग वाटायला लागले ग आता. लयच कुटाणा झाला बाई. अहो सासूबाई तुम्ही टेन्शन घेऊन, आता गेलेलं सामान परत येणार आहे का? जाऊ द्या, द्या सोडून, गेलं ते गेलं. कशाचं म्हणायला लय बरं वाटतंय ग, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. तुला काय कळावं, तुझ्या माहेरच्यानी तुला कवा काही दिलंच नाही. कवा दिला असतं ना असं गेला असतं म्हणजे कळालं असतं. इथं एवढं मोठं गेलं ग माय. तू एक जरबारीला तुझा आई बाप तुला रिकाम्या हातानं धाडीत येते, त्यांना तर काय रीत भातच नाही, 4 चपात्या सुद्धा पदरात नसत्या त्या. आता माझं कुठून आलं इथं? पण माझ्या भाऊजाईनं मला एवढं मोठं दिलं होतं, पण ती बी नेलं बाई त्या टेम्पोवाल्यानं. काय करावं. असू दे आता, जा बघ जा तुझं कामाधंद्याचं, घोटभर चहा ठेव जरा. माणूस थकून भागून आलाय, हिथंच कुटाणा करीत बसली माझ्या संग. गेली माय एकदाची. कसं सांगावं आता, काय दिलंच नव्हतं म्हणून. म्हणेल सासूबाई तुम्ही येताना काहीच आणत नाही, तर मलाच कसं बांधताव काय आणत नाही. लय कुटाणा असते व सासूच्या टकुऱ्याला बी. इतकं टकुरं म्हणून चालवावं लागतंय बघा. इतकं टकुरं चलवून 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 ती टकुरं पंक्चर व्हायची वेळ आली. तिकडं भाऊजाईला 2 चपात्या पदरात बांधून देऊ वाटत नाही का, आणि इथं आलं की सुन पिशवी उचकिती, काय आणलं म्हणून. आणि अजून म्हणती साडी असली का आणली, असलं का होईना बदग बळच घरातलं नेसवायला लावलंय सून बघती म्हणून. कुठली 2-3 हजाराची ती तरी साडी घेती. सगळी नशिबाला असली, तिकडची बिन तिकडची बे बाय.